आज आपण इयत्ता 6वी गणिताचा नवीन अभ्यासक्रमामधील सराव संच 7.1 सोडवणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात काढा. काय दिलंय? पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेलं. मग पहिलं उदाहरण आहे 36 आणि 88. आता पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी सांगितलंय, म्हणून पहिली संख्या अंशात लिहायची, दुसरी संख्या छेदात लिहायची आणि दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. मग दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे यांचाच मसावी काय आहे? 4. मग 4ने दोन्हींना पण भाग द्यायचा. 4 9 36 म्हणून 9 आणि 4 1 4, 4 2 8 आणि 4 2 8 म्हणजे किती आले भागून? 4ने 88ला भाग घेतल्यावर 22 म्हणजेच काय आलं? 9/22. म्हणजे अतिसंक्षिप्त रूपात असलेलं गुणोत्तर काय आलं? 9/22 किंवा गुणोत्तर आपण 9/22 असं सुद्धा लिहू शकतो. आता 9/22 आलं. आता 4 ही संख्या आपल्याला सापडली नसती, आपण 2ने आधी भाग दिला असता आणि मग पुन्हा त्या संख्यांना 2ने भाग गेला असता. म्हणजेच आधी 2ने दिला आणि नंतर पुन्हा 2ने दिला तरी चालेल. जेव्हा आपल्याला 9 आणि 22ला भाग जाणारी समान संख्या सापडत नाही, तेव्हा मग हे असतं गुणोत्तराचं अतिसंक्षिप्त रूप. म्हणजेच आता 9 आणि 22ला भाग जाणारी समान संख्या नाही, म्हणजे 36 आणि 88चं अतिसंक्षिप्त रूप काय आहे? 9/22. दुसरं उदाहरण 72 18. आता पहिली संख्या अंशात लिहिली, दुसरी संख्या छेदात लिहिली आणि दोन्हींना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. 18ने भाग जातोय दोन्हींना पण. मग 18 चौक 72 आणि 18 1 18 काय आले? 4/1. मग अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर काय आलं? 4/1 किंवा 4/1. तिसरं 91 आणि 65. 91 अंशात लिहिले, 65 छेदात लिहिले. दोघांना पण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधून त्यांना दोघांना भाग दिला. 13ने दोघांना भाग जातोय. 13 7 91 म्हणून 7 आणि 13 5 65 म्हणून 7/5 आले. अतिसंक्षिप्त रूप काय आलं? 7/5 किंवा 7/5. पुढच्या उदाहरणात 85 आणि 102 अशा संख्या दिल्या आहेत. पहिली संख्या अंशात लिहिली, दुसरी संख्या छेदात लिहिली. दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. 17ने दोघींना पण भाग जातोय. मग 17 5 85 आणि 17 6 102 म्हणजे अतिसंक्षिप्त रूप काय आलं यांचं? 5/6. आणि मग अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर आपण कसं लिहिणार? 5/6 किंवा 5/6. आता दुसरा प्रश्न दिलाय, दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहा. इथं काय दिलंय? दुसऱ्या संख्येचं पहिल्या संख्येशी, म्हणून दुसरी संख्या आपण अंशात लिहिणार. मग पहिलं उदाहरण आहे 28 आणि 84. आता दुसऱ्या संख्येचं पहिल्या संख्येशी सांगितलंय, म्हणून मग आपण दुसरी संख्या अंशात लिहिली, पहिली संख्या छेदात लिहिली आणि दोन्हींना आपण भाग जाणारी समान संख्या शोधली. मोठ्यात मोठी कोणती आहे ती? 28ने दोघींना पण भाग जातोय. मग 28 त्रिक 84 आणि 28 1 28 किती आले? 3/1. म्हणजे यांचं अतिसंक्षिप्त रूप काय आलं? 3/1. मग आपण अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर कसं लिहिणार? 3/1 किंवा 3/1. आता दुसरं 120 32. 32 म्हणजे दुसरी संख्या अंशात, पहिली संख्या छेदात लिहिली. दोन्हींना पण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. 8 8 चौक 32 म्हणून 4 आले. 8ने 120ला भागलं, आले 15. काय आलं अतिसंक्षिप्त रूप? 4/15. आता 4ला आणि 15ला समान संख्येने भाग जातोय का? नाही, म्हणजे हे आहे अतिसंक्षिप्त रूप. मग अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर कसं लिहिलं आपण? 4/15 किंवा 4/15. पुढे तिसरं 75 आणि 135. 135 अंशात लिहिले, 75 छेदात लिहिले. दोन्हींना पण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. 15 15 9 135 म्हणून 9 आले. 15 5 75 म्हणून इथं 5 आले. मग 9/5 आलं अतिसंक्षिप्त रूप. आता अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर लिहिलं आपण 9/5 किंवा 9/5. पुढे 220 100. 100 अंशात लिहिले, 220 छेदात लिहिले. कारण दुसऱ्या संख्येचं पहिल्या संख्येशी सांगितले, म्हणून दोन्हींना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. आता इथं 0 गेला असं केलं असतं आणि 2ने भाग दिला असता दोन्ही संख्यांना, तर 2 5 10 आणि 1 1 2 असं सुद्धा आपण करता आलं असतं, मोठी संख्या पटकन सापडली नाही तर. मग आपण 20ने भागलंय दोघांना पण मोठ्या संख्येने. 20 5 100 आणि 20
21 आणि खाली उरले 2 पुन्हा 20 21 म्हणजे आले 11 म्हणजेच 5/11. मग याचं अतिसंक्षिप्त रूप काय आलं 5/11 आणि अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर काय लिहिणार आपण 5/11 किंवा 5/11. तिसरा प्रश्न आपल्याला दिलाय पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात काढा. पहिलं उदाहरण दिलंय 5 वर्ष आणि 10 महिने. आता याच्यातलं छोटं प्रमाण कोणतं आहे त्या प्रमाणात आपण दोन्ही राशी करून घ्यायच्या आहेत. छोटं प्रमाण वर्ष छोटं असतं की महिने छोटे असतात म्हणून दोन्हींचं रूपांतर आपण सारख्या याच्यात करून घ्यायचं. हे सारखे दिलेले नाहीत प्रमाण आपल्याला. मग महिने छोटे असतात म्हणून वर्षांचं रूपांतर आपण महिन्यात करायचं. जे छोटे असतात त्याच्यात करायचं. महिने छोटे आहेत म्हणून वर्षाचं रूपांतर महिन्यात करायचं. मग 1 वर्ष बरोबर किती महिने 12 महिने. मग 5 वर्ष बरोबर 5ला 12ने गुणावं लागेल कारण एका वर्षात 12 महिने येतात. 5 गुणिले 12 12 पंचे 60. 5 वर्षांचे महिने किती झाले 60 महिने. आता आपल्याला काय काढायचं आहे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी. म्हणून पहिली रास कोणती 5 वर्षे. मग 5 वर्षाचे झालेले रूपांतर 60 महिने आपण अंशात लिहिणार आणि हे 10 महिने आपण छेदात लिहिणार. पुढे आपण लिहिलंय 60 महिने अंशात लिहिले 10 महिने छेदात लिहिले. मग दोघींना भाग जाणारी समान संख्या शोधली आणि दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. किती आहे ती 10. मग 10ने दोघांना भाग दिला. 60 10 सक 60 आणि 10 एक 10 6/1 आले. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काय आलं 6/1 किंवा 6/1. दुसरं उदाहरण 750 ग्रॅम 1.5 किलोग्रॅम. आता छोटं प्रमाण कोणतं आहे याच्यातलं किलोग्रॅम छोटे की ग्रॅम छोटे ग्रॅम छोटे म्हणून छोट्या याच्यात रूपांतर करायचं. दोन्ही पण छोट्या याच्यात प्रमाणात आपण घ्यायचे. मग याचं आपल्याला किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर करावं लागेल. मग 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग 1.5 किलोग्रॅम बरोबर 1.5ला 1000ने गुणावं लागेल. 1.5ला 1000ने गुणल्यावर 1500 ग्रॅम येतील. कसं काय हे दशांश चिन्ह जेव्हा आपण गुणतो तेव्हा 1 2 3 एकावर किती शून्य आहेत 3 घरं इकडं सरकतं म्हणजेच 1 आणि अजून 2 शून्य म्हणजेच किती आले 1500. आता पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीची सांगितलंय. मग पहिली रास कोणती आहे 750 ग्रॅम. दुसरी रास तिचं रूपांतर झालंय ग्रॅममध्ये 1500 ग्रॅम. मग यांना दोघांना पण भाग जाणारी समान संख्या शोधली. 750ने दोघांना भाग जातोय. 750 एक 750 750 दुने 1500 म्हणजे काय आले 1/2 म्हणजे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर किती आलं 1/2 किंवा 1/2 असं आपण सुद्धा लिहू शकतो 1/2. तिसरं उदाहरण 5 लिटर 500 मिली. याच्यातलं छोटं प्रमाण कोणतं आहे मिली म्हणून लिटरचं मिलीलिटरमध्ये आपण रूपांतर करूया. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. 5 लिटरला 5ला आपण 1000ने गुणलं तर त्याची मिलीलिटरमध्ये रूपांतर होईल. 5 गुणिले 1000 5000 मिलीलिटर. 5 लिटरचे किती लिटर झाले 5000 मिलीलिटर. पहिली रास कोणती 5 लिटर त्याचे मिलीलिटर किती झाले 5000 म्हणून वरती लिहिले 5000. दुसरी रास 500 मिली. आता या दोघांना पण भाग जाणारी समान संख्या शोधली. 500ने दोघांना भाग जातोय किंवा मग हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला 5 1 5 5 10 50 असं केलं तरी चालेल. 500ने भाग दिल्यावर 510 5000 आणि 500 1 500 10/1 म्हणजे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर किती आलं 10/1 किंवा 10/1. चौथं उदाहरण 135 मिनिटे 2 तास. आता छोटं प्रमाण कोणतं आहे मिनिटे. तासांचं मिनिटात रूपांतर करायचं. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग 2 तास बरोबर 60ला 2ने गुणावं लागेल. 60 दुने 120 मिनिटे. मग पहिली रास कोणती 135 मिनिटे अंशात लिहिली. दुसरी रास 2 तास त्याचं मिनिटे किती झालेत 120 मिनिटे ते छेदात लिहिले. मग दोघांना भाग जाणारी समान संख्या शोधली. 135ला आणि 120ला 15ने भाग जातोय. 15ने भाग दिला 15 9 135 15 8 120 म्हणजे किती आले 9/8. यांचं संक्षिप्त रूप आलं 9/8 म्हणजे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीचं गुणोत्तर किती आलं 9/8 किंवा 9/8. पुढे 5वं उदाहरण 2.1 मीटर आणि 70 सेंटीमीटर. सेंटीमीटर छोटे आहेत मीटरपेक्षा म्हणून सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं मीटरचं. मग
1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. मग 2.1 मीटर बरोबर 2.1ला 100ने गुणावं लागेल. आता हे दशांश चिन्ह किती घर इकडे सरकेल? 1 आणि 2, 2 शून्य आहेत एकावर म्हणजे 2 घरं. हा 1 सरकला आणि अजून 1 शून्य म्हणजे किती झाले? 210 सेमी. 2.1 मीटर बरोबर किती झाले? 210 सेंटीमीटर. पहिली रास 2.1 मीटर म्हणजे 210 सेंटीमीटर ते वरती लिहिले आणि दुसरी रास खाली लिहिली 70 सेंटीमीटर. मग 210 आणि 70ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधली. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, 7 1 7, 7 3 21 असं केलं तरी चालेल. मग 70ने दोघांना पण भाग दिला. 70 त्रिक 210 आणि 70 1 70. काय आलं संक्षिप्त रूप? 3/1 म्हणजे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर 3/1 किंवा 3:1 आहे. चौथं उदाहरण, एका कारखान्यात महिला आणि पुरुष मिळून 320 कामगार काम करतात. त्यापैकी 200 पुरुष कामगार आहेत. आता यावरून खालील प्रश्न सोडवा. अ दिला आहे, पुरुष कामगारांच्या संख्येचे महिला कामगारांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढा. पुरुष किती आहेत? आपल्याला दिले आहेत 200 आणि महिला किती आहेत? महिलांची संख्या आपल्याला पाहिजे कारण गुणोत्तर काढायचं आहे. तर मग महिलांची संख्या इथं दिली नाही म्हणजे आपल्याला आधी महिलांची संख्या काढावी लागणार आहे. म्हणून आपण इथं लिहिलं महिला कामगार बरोबर. एकूण कामगारांमधून पुरुष कामगार वजा केले तर महिला कामगार आपल्याला मिळणार आहेत. म्हणून महिला कामगार बरोबर मग 320 वजा 200 किती आले? 120. किती महिला कामगार आहेत? 120. मग आपल्याला पुरुषांचं कामगारांचं महिलांशी गुणोत्तर काढायचे म्हणून पुरुष कामगार आपण अंशात लिहिणार आणि महिला कामगार छेदात लिहिणार. पुरुष किती आहेत? 200, महिला 120. आता या दोघांना भाग जाणारी समान संख्या शोधली. 40ने दोघांना भाग जातोय किंवा मग हा शून्य गेला, हा शून्य गेला. 12 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20 असं केलं तरी चालेल किंवा मग 40ने भाग द्यायचा. 40ने भाग दिल्यावर इथं 5 आले. 40 पाचशे 200 आणि 40 त्रिक 120 5/3 आले. म्हणजे पुरुष आणि महिलांचं गुणोत्तर किती आलं? 5/3 किंवा 5/3. आता त्यातला ब आपल्याला दिला आहे, पुरुष कामगारांच्या संख्येचे एकूण कामगारांच्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. इथं आपल्याला प्रमाण काढायचे, गुणोत्तर नाही. आता पुरुष कामगारांच्या संख्येचे सांगितले म्हणून पुरुष कामगार वरती लिहिले. एकूण कामगारांच्या संख्येशी म्हणून एकूण कामगार छेदात लिहिले. पुरुष कामगार किती आहेत? 200. एकूण किती आहेत? 320. आता या दोघांना भाग जाणारी संख्या शोधली मोठ्यात मोठी. 40ने भाग जातोय. 40ने भाग दिला. 40 पाचे 200 आणि 40 8 320 म्हणजे किती आले? 5/8. आता इथं हे आलं याचं अतिसंक्षिप्त रूप आणि प्रमाण कसं लिहितात? 5/8. म्हणून प्रमाण आपलं काय आलं? 5/8. त्यातलाच क दिला आहे, महिला कामगारांच्या संख्येचे एकूण कामगारांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढा. महिला कामगारांचे म्हणून महिला कामगार वरती लिहिलं, एकूण कामगारांशी असलेलं म्हणून एकूण कामगार छेदात लिहिले. महिला किती आहेत? 120. एकूण किती आहेत? 320. आता या दोघांना भाग जाणारी समान संख्या शोधली किंवा मग शून्य गेला, शून्य गेला आणि 4ने पुन्हा भाग जातोय. 4 त्रिक 12 आणि 4 8 32 असं केलं तरी चालेल किंवा मग 40ने भाग दिला तरी चालेल. 40ने भागल्यावर इथं 3 आले, इथं 40ने भागल्यावर 8 आले. हे झालं याचं संक्षिप्त रूप. पुढे इथं भाग जातोय का? आणखी नाही, म्हणजे हे आहे संक्षिप्त रूप. आणि मग गुणोत्तर आपण कसं लिहितो? 3/8 किंवा 3:8. हा सराव संच आज आपण संपूर्ण सोडवला. यानंतर जी सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.